तुमच्या पायामध्ये मुंग्या येतात, पाय बधीर होतात, एकदम सुन्न पडल्यासारखे होत असतात, खूप दुखत सुद्धा असतात. नक्कीच तुम्हाला सायटिकाचं दुखणं आहे. बऱ्याच वेळेला कंबरदुखी आणि सायटिका यामध्ये थोडासा गोंधळ हा होत असतो की नक्की मला हे दुखणं कशाचं आहे, सायटिकाचं दुखणं म्हणजे नेमकं काय. आज या व्हिडिओमध्ये याबद्दल मी संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे की सायटिका म्हणजे काय, सायटिकाची होण्याची कारणे कोणती, लक्षणं कशी असतात. सोबतच आपण यामध्ये काही घरगुती उपाय म्हणून काही आसनं करू शकतो का, तसेच काही मसाज केल्यानंतर यामध्ये खरोखर फरक पडतो का, याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. माहिती आवडल्यास लगेचच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व हे खाली दिलेलं जे सबस्क्राईबचं बटन आहे ना ते अवश्य प्रेस करा. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयव हा महत्वाचाच आहे. असं कोणताही नाही की हा कमी महत्वाचा, तो जास्त महत्वाचा. प्रत्येक अवयव यामध्ये आपल्या पाठीचा कणा हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण या पाठीच्या कण्यामध्ये जे वर्टिब्रल कॉलम मध्ये जे मणके असतात व या मणक्याच्या आतल्या साईडला स्पायनल कॉर्ड असते की ज्यामध्ये नसा असतात. आणि ही जी सायटिक नावाची जी नस आहे, ही जी नस असते ही पाठीच्या जो खालचा भाग आहे, जो कमरेचा भाग आहे, त्या कमरेच्या भागातून ती नितंबामधून येऊन खाली आपल्या पायाच्या तळपायापर्यंत ती आलेली असते. त्यामुळे ही जी सायटिकाचं दुखणं असतं ना ते तुम्हाला कमरेपासून चालू होत असते. तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल की सायटिकाचं पेन हे कधी होत असते. तर ज्या वेळेस सायटिका नावाची जी नस आहे ती कोणत्याही कारणाने त्याच्यावर जेव्हा दाब येतो, प्रेशर येते, त्यावेळेस तुम्हाला वेदना ह्या चालू होत असतात. बऱ्याच व्यक्तींच्या मध्ये वेदना या टेम्पररी असतात कारण त्याची कारणं तशी असतात. तर काही ना असं ह्या वेदना होत असतात, त्याचीही कारणं त्या पद्धतीनेच आहेत. आता आपण दोन टप्प्यामध्ये याची कारणं बघूयात. पहिलं म्हणजे जर तुम्हाला टेम्पररी हा त्रास होत असेल तर तुम्ही प्रवास केला असेल किंवा जास्त वेळ एका ठिकाणी बसला असाल व बसून उठल्यानंतर वेदना ह्या होऊ शकतात. पाय मुरगळला असेल, जर प्रेग्नेन्सी पिरियड चालू असेल तर त्यामध्ये सुद्धा सायटिका पेन ही होऊ शकते. जर तुम्ही एखादी वस्तू उचलली व ती वस्तू जड आहे व उचलताना तो भाग हा जास्त पायावर आला तर अशा वेळेस सुद्धा सायटिकाचं पेन ही होऊ शकते. सायटिकाचं पेन हे एकाच वेळी दोन्ही पायामध्ये होत नाही. एका वेळेला फक्त एकाच पायामध्ये त्याचं दुखणं असतं. ज्या साईडला प्रेशर पडलेलं आहे, ज्या साईडच्या नसेवर प्रेशर पडलेलं आहे, त्याच साईडला तुम्हाला दुखणं हे असतं. आणि ही दुखणी टेम्पररी असतात. तर काही अशी सायटिकामध्ये पेन असतात की जे असह्य असतात, आपण सहनच करू शकत नाही. कंटिन्युअसली पायाला मुंग्या येत असतात, बधीरपणा असतो, सुन्नपणा असतो, पाय जड होत असतो. तशी त्याची कारणही तशीच आहे. हर्निएटेड डिस्क म्हणजे नेमकं काय, तर आपल्या पाठीचा जो मणका आहे ते एकावर एक असे उभारलेला आहे तो, आणि दोन मणक्यामध्ये ते एकमेकांना घासू नये यासाठी डिस्क असते. एक मऊ चकती असते, कार्टिलेज असते. ज्यावेळेस याला शिटी पोहोचते, त्यातला आतला गाभा बाहेर येतो, अशा वेळेस जी सायटिका नव असते ती दाबली जाते. त्यामुळे सायटिकाचं पेन हे चालू होत असते, दुखणं चालू होत असते. दुसरं म्हणजे स्पायनल स्टेनोसिस. आता हा काय प्रकार आहे, स्पायनल स्टेनोसिस म्हणजे काय होत असतं की जो आपला स्पायनल जे कॅनल आहे तो अरुंद होतो, तो लहान होतो. त्यामुळे ज्या आतल्या मज्जातंतूंच्या मुळावर दबाव येतो व त्यामुळे सायटिकाचं पेन हे चालू होऊ शकतं. तिसरं महत्वाचं म्हणजे पिरिफॉर्मिस सिंड्रोम. नितंबामध्ये पायरिफॉर्मिसच्या नावाचे एक स्नायू असतात, ते ज्यावेळेस कडक होतात मग अशा वेळेस सायटिक मज्जातंतूला त्रास देतात. मग त्यामुळे तुम्हाला सायटिकाचं पेन हे चालू होऊ शकतं. बऱ्याच पुरुषांच्या पण एक सवय असते की ते त्यांचं जे पॉकेट आहे ते बॅक साईडच्या खिशामध्ये ठेवत असतात. मग जर समजा जर ते पाकिट जड असेल किंवा बसताना वगैरे ते जर नितंबाच्या खाली येत असेल तर अशामुळे त्या नर्ववर प्रेशर येऊन सुद्धा हा त्रास टेम्पररी होऊ शकतो. यातलं चौथा जो महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्पॉन्डिलोलिथेसिस. ही एक अशी स्थिती आहे की एक मणका हा दुसऱ्या मणक्यावर सरकला जातो आणि मज्जातंतूच्या मुळावर त्याचा दाब आणतो.
त्यामुळे काय होते, सायटिकाचं पेन हे असह्य होतं, खूप वेदना ह्या होत असतात. व यामध्ये अजून एक महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आघात होत असतो, तुम्ही पडत असता, तुम्हाला दुखापत होत असते, त्यावेळेस मणक्याला किंवा त्याच्या आसपासच्या टिश्यूला जरी इजा झाली किंवा स्नायूला जरी दुखापत झाली, तर अशा कारणामुळे सुद्धा सायटिका नर्व ही दाबली जाते, ती नस प्रेस होते व त्यामुळे सायटिकाचे पेन हे चालू होत असतात. ज्यावेळेस तुम्हाला कंबरदुखी असते तेव्हा वेदना ह्या कमरेच्याच भागापर्यंत असतात किंवा पाठीच्या वरच्या साईडला असतात. पण ज्यावेळेस तुम्हाला सायटिकाचं पेन असते, अशा वेळेस जी वेदना आहे ती कमरेपासून खालच्या भागामध्ये, मांडीपासून तसेच खाली गुडघ्यापासून खाली ती तळपायापर्यंत येत असते व ही वेदना असह्य होत असते, सहनच होत नाही, इतका पाय ठणकत असतो. सोबतच तुम्हाला पायात बधीरपणा असतो, सुन्नपणा असतो, मुंग्या येत असतात. खाली बसून उठलं, थोड्या वेळ जरी बसून उठलं तरी पण खूप वेदना होत असतात. पायात जडपणा येतो, पाय हलवता येत नाही. ही जेव्हा लक्षणं असतात तेव्हा ती कंबरदुखीची नाहीत, ती फक्त सायटिकाची आहेत. त्यामुळे त्याच्यावर तसे उपचार करणं महत्वाचं आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्या ठिकाणी व्यायामाची जोड द्यावी लागते व योगासनं ही तर सगळ्यात बेस्ट व्यायाम असतो. सायटिकाच्या पेशंटमध्ये ज्यावेळेस त्यांनी आसन करतात तेव्हा त्यांचं सायटिकाचं दुखणं कमी होण्यास मदत होत असते. हा माझा अनुभव आहे. मी अनेक पेशंटला हे आसन सांगितलेले आहेत व त्यांना खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत. यामधलं पहिलं आसन आहे ते आहे बालासन. यामध्ये काय होत असते, तर पाठीचा जो खालचा भाग आहे तो ताणला जातो व त्यामुळे सायटिकाचा त्रास हा कमी होतो. दुसरं आसन आहे अधोमुख श्वानासन. यामध्ये पाठीचा कणा हा लांबण्यास आणि शिथिल करण्यास मदत होत असते. तिसरं आसन आहे एक पद राजकोटासन. यामध्ये नितंब ताणून पाठीचा खालचा भाग हा उघडत असतो व अशामुळे जे सायटिकाचं दुखणं आहे ते लगेच कमी होण्यास मदत मिळते. चौथं आसन आहे मांजरासन. यामध्ये पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. सहावं आसन आहे मर्कटासन. यामध्ये तुम्हाला जे सायटिक नर्व जो प्रेस होत असेल त्या ठिकाणी जर कॉम्प्रेशन येत असेल तर ते कमी होण्यास मदत मिळते. नंतर आहे वक्रासन. यामध्ये सुद्धा तोच रिझल्ट मिळतो. ज्यावेळेस तुम्ही आसन करत असता त्यावेळेस जे नर्व कॉम्प्रेशन झालेले असते, प्रेस झालेली जी नस असते, त्यामुळे ज्या वेदना होतात ते कमी होतील. व नंतर सगळ्यांचं आवडतं ते शवासन. शवासन केल्यानंतर, शवासन म्हणजे कसं असतं की तुम्हाला निश्चित पडून राहायचं. किती वेळ झोप लागेल इतकं नाही, झोपायचं नाही आपल्याला. साधारणपणे 14 ते 15 तुम्ही श्वास घेऊ शकता इतके. आणि श्वास कसे घ्यायचे आहेत तुम्हाला एकदम शांतपणे. मी तुम्हाला एक डेमो दाखवते. हे श्वासन चालू असताना तुमच्या श्वासावर कंट्रोल पाहिजे. तुम्ही श्वास आत घेताना, श्वास बाहेर सोडताना व यामध्ये तुमचं जे शरीर आहे ते पूर्णपणे शिथिल हवं आहे. हे करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फरक पडेल. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, तुम्हाला एक मसाज सांगेल. हा मसाज तुम्हाला 2 पद्धतीत तुम्ही करू शकता. एकतर गरम पाण्याची जी पिशवी असते त्याने शेक घेऊ शकता किंवा तव्यावर एखादं कापड गरम करून तसाही शेक घेऊ शकता. पण जर तुम्ही खोबरेल तेल जर सोडलं तर तुम्हाला खूप चांगला फरक पडेल. आणि हे तेल सोडताना कोणाची मदत घेऊ नका. हे तेल तुम्ही स्वतः सोडा. तर आपल्याच हातामध्ये असे काही ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स असतात. तसेच आपण जेव्हा दाब देतो तेव्हा तो आपल्या शरीराला कसा सहन होईल असं आपण ते चोळत असतो. जर इतरांनी कोणी जर चोळलं तर तो जर दाब जास्त झाला तर दुखणं कमी होण्याची पेक्षा वाढलं जाईल. त्यामुळे जे खोबरेल तेल आहे ते कोमट करून तुम्ही स्वतः चोळा. तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर पण चोळू शकता किंवा सकाळी अंघोळ करायच्या अगोदर पण चोळू शकता. गुडघ्याच्या खालचा भाग तुम्हाला चोळायचा आहे, तसेच कमरेच्या खाली सुद्धा तुम्ही चोळू शकता. हे नक्की करून बघा. तुम्हाला सायटिकाच्या पेनमध्ये खूप खूप उतार पडेल, खूप हा त्रास कमी होईल. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सायटिका म्हणजे नेमकं काय, त्याची कारणे, लक्षणे, तसेच काही आसन व
मसाज या संदर्भात माहिती दिलेली आहे. अजूनही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करा, नातेवाईकांच्या मध्ये शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना या माहितीचा लाभ मिळावा. पुन्हा भेटूया अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत आपल्या शरीराचे जे दुखणी असतात त्याचा भागीदार कोण नसतो, आपल्यालाच दुखणं सहन करावं लागतं. त्यामुळे वेळीच जागरूक व्हा, काळजी घ्या, आरोग्य सांभाळा.